सुप्रभात मित्रांनो, सुंदरसा गाव आहे. सुप्रभात मित्रांनो, वाजले आहेत आत्ता 3 पण नाही वाजले असतील आणि मी उभा आहे संकेत सोबत गाडी घेऊन आपल्या मैदानामध्ये. आणि ठरलं असं आहे की आम्ही चाललो आता गडावरती. आणि कोणत्या गडावर हे तर तुम्हाला थंबनेलमध्ये समजेलच आणि पुढे पुढे आपल्या ब्लॉगमध्ये पण समजेल की आम्ही कुठे चाललो आहे. आणि थंबनेलवर तर आपण भाई टाकणारच. आणि मी आहे, संकेत आहे, आपला राहुल भाऊ बसला आहे आणि माया आहे. आणि बघा आपला राहुल भाऊ 3 वाजल्यापासून वाट बघतोय. बघू 3 वाजले नाही आता वाजलेत, आत्ता वाजत आले. 3 वाजल्यापासून वाट बघतोय. लोक बोले परफेक्ट 3 वाजता जायचं आपल्याला. आम्ही आलो 2-2:30 वाजता आलो मैदानात. तिथे कधीपासून उभे आहे. आणि संकेत भाऊ तर रात्रभर जागरणच करतोय. आता चाललोय मनीषकडे घ्यायचं आणि घेऊन यायला. आणि आपला मेन कॅमेरामॅन आलाय. कॅमेरामॅन पोहोचलाय आपला शेवटी, थोडा लेट पण आलाय. कधीपासून आलाय व्हिडिओ बघितला. आणि हे बघा आपली पब्लिक आले सामान घेऊन. हे बघा सर्व खाया प्यायचं सामान आहे. संकेत भाऊ आपला मेन अट्रॅक्शन, आपल्या ब्लॉगची अट्रॅक्शन मेन संकेत भाऊ. आणि आपले कॅमेरामॅन आणि आपला राहुल भाई. शेठ माणूस इकडे रिक्षात झोपलेत. हाय गाइस, आता आम्ही लोक आलोय ते कुठे रे, पनवेलला आलोय. अरे पनवेल पहुंच गए रे बाबा हम लोग. और संकेत भाई दिख रहे ना, देखो फ्लाइट चालू किया मैंने. आणि आपले हेमंत भाई रेनकोट घालून तयार आहे. पाऊस तर काय येत नाही पण तरी याला रेनकोट पाहिजे. अरे रेनकोट ना, आणि आम्ही लोक पाऊस पडतो ना म्हणून रेनकोट घालतो. आणि रेनकोट घातल्यानंतर पाऊस नाही, पाऊस जातोय. आणि आम्ही लोक चाललोय पालीला, सुधागड इथे. 590 मीटर हाईटचा किल्ला आहे तो. आणि जास्त एवढं म्हणजे अवघड असं नाही आहे. पण जो कोणी येणार असेल परत आमचे ब्लॉग बघून त्या किल्ल्यावर जाणं असेल, सुधागड करणं अगोदर पालीचा गणपती. पालीचा गणपती करणार आहोत आम्ही. आणि बाप्पाचे दर्शन घेणार आणि मग पुढे आम्ही आमच्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. आता आम्ही इकडनं आपला पाय काढतो आहोत. आता पुढे आपण गणपती बाप्पाच्या भेटू आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि मग पुढे आपला प्रवास आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आम्ही लोक मुंबई गोवा हायवेला पोहोचलो. आता जस्ट कासू क्रॉस केलाय आणि हा बघा मुंबई गोवा हायवेची ब्युटी तुम्ही बघू शकता. एवढा मस्त असा सुंदर असा रस्ता आहे आणि आम्हाला ड्राईव्ह करताना एवढी मजा आली आहे ना. मस्त असा रस्ता आहे आणि मजा येते जाम ड्राईव्ह करायला आम्हाला. आणि आमचा कॅमेरामॅन जो सध्या शूट नाही करत आहे, त्याला शूट कर बोलतो तरी सध्या मी घोड्यावर आहे. चिखलावर माखलेला आहे तो. आणि हा मजा येते. आणि बघा आपली आपले संकेत भाई स्पेशल माणूस आपला आला ब्लॉग मध्ये. भाई पण आहे. तुझ्या नाही पाहिजे नंतर हेमंतला. त्याला पुढे भेटूया. आता आम्ही कासू क्रॉस केलाय सध्या. आणि संकेतला गाई लागले चला चला. आणि आता आम्ही लोक सर्व निघतो इकडनं. थांबलो होतो जरा, डान्स बिन्स केलाय. आता जायचे 30 किलोमीटर आज मग आम्ही पालीला पोहोचू. चला.
17 झाले आहेत मित्रांनो आणि आम्ही पालीला आज जातो त्या रस्त्याला पोचलो. इथून 9 किलोमीटर आहे आणि आम्ही लोक निघालो तर 3:30 वाजता आणि आता पोचलो. राहुल बघा, कांचा बघा आपला कॅमेरामॅन आणि मी गाडी चालवते त्यामुळे मी दाखवू शकत नाही गाडीवर आहे मी. चला आता पुढे गणपती मंदिराच्या इथे भेटतो तुम्हाला. चला बाय. मेरे को तो लेता. फायनली आम्ही लोक गाड्या पार्क केल्यात आणि आपलं मल्लालेश्वर मंदिर देवस्थान आपलं पालीचा गणपती तिथे पोचलो आहे. मजा आली गाडी हायवेवर आणि आपला कॅमेरामॅन आजकाल काय शूट नाही करत आहे. हेमंत अजून पण हेमंतला अजून गाडी शिकवत नाही. मोबाईल घेतला का मला म्हणून आणि अरे कांचा मेरा व्हिडिओ देख रहा आम्ही काढली. व्हिडिओ कोण काढणार? आमची व्हिडिओ कोणी काढणार? माझी व्हिडिओ देत नाही. तुझी व्हिडिओ नाही येते. माझीच व्हिडिओ हे काय तू येतोच व्हिडिओ. आणि आता आम्ही लोक चाललोय बाप्पाचं दर्शन घ्यायला. कोण राहिलंय बाकी? हेमंत हरवलाय. हातपाय धुतो आम्ही लोक दर्शनाला जातो. आपल्या व्हिडिओचं मेन अट्रॅक्शन हातपाय धुतोय, दात बीत घासतोय, एकदम चिकना बनतोय. अशा हातपाय धुतात तिथे सगळं पाणी संपणार आहे लोकांच्या पटापट मध्ये. फ्रेश झालेलं आहे. कसं वाटतं? गारगार वाटतंय. बोलतो की आईपर्यंत आलोय. आता इथून पुढे गाव जास्त लांब नाही. गावी फेर पटका मारून दुपारी जेवायला घरी जाऊ. चल मी पण हातपाय धुतो आणि मग बाप्पाच्या दर्शनाला जातो. दुपारी जेवायला घराच्या व्ह्यू जो फक्त याच पॉईंटवरनं दिसतो. आणि हा मागे सरसगड आहे. इकडे आम्ही लास्ट टाइम गेलो होतो. दर्शन घेतलंय. आता मेन मंदिरामध्ये चाललं आहे आता दर्शन घ्यायला. आणि मने आपला नारळ घेतोय आणि आम्ही लोक हे झाले होते कंगाल झाले. आमच्याकडे काय नाही स्पेशल आयटम आणि आमच्याकडे पैसा उरला नाही. आम्ही कंगाल झालो इथपर्यंत नेता येत. आम्ही सर्व ह्या माणसाच्या जीवावर आलो होतो. इथे मोठी व्हिडिओ नसते काढतोय ना भाऊ, व्हिडिओच काढतो. आमचा संकेत भाऊ बाप्पांचं पाटील दर्शन घेतो मंदिराच्या. आता आम्ही तिथून आतमध्ये आलात की लेफ्ट साईडनं जायला जागा आहे दर्शन घेण्यासाठी. हां थांबलो ना. संकेतला घाई झालेली आहे. संकेतला तर दिल्लीला संकेतला दिल्लीला पोचायचं असं आमचं कांचा बोलतं. ते मस्त आणि प्रसन्न असं वाटतं मंदिरामध्ये आल्यावर सकाळ सकाळची पहाट. आणि कांचा आपला काहीतरी संकेतच्या कानामध्ये कुजबुजतोय. काय कुजबुजतोय काय काय पटापट हे करून जाऊ गाडीवर. हां मग आपण चिकन मागणार. हां सगळं चिकन आपल्या मनी बहिणी घेतलं, नारळ घेतलं. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. दर्शनाला लाईन नाही आहे त्यात पण आम्ही सकाळी आलो म्हणून गर्दी नाही एवढी. आपल्या हेमंत पाटीच राहिलं आहे. फोटो काढतो आहे. हे आपण दर्शन घेऊया भाऊ. हां आणि हे बघा इकडे
आपलं गोमुख आहे त्याची एक शॉर्ट टाकतो मी. चला आपण दर्शनाला जाऊया. डायरेक्ट इथून आत जायला आहे आणि आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मनाई आहे, त्यामुळे आपण इथे शूट थांबवतोय. संकेत, काय वाटतं तुम्हाला हेमंतच्या फोटो सेशन विषयी? मला पण ते सोडे हेमंत फोटो सेशन. संकेतचं लक्ष बघ कुठे आहे. संकेतचं लक्ष इथे पोहण्याकडे. संकेत बोलते मला पोहायचंय. मासे मासे मासे. आमचा रानरेडा तलावात पोहतोय. संकेत इकडे. संकेत आणि आपले पोहणीपट्टू पोहून आले आता तलावामधनं. ए राहुल भाई, असं वाटतं पोहून खूप बरं वाटला जरा. तुझा मजा आली. थंड पाण्याची. आणि मेन माणूस इकडे. त्याला आता उडी मारायची आता. संकेत काय बोलतोय? उड्या मारून कसं वाटतं तुला? काम मी तुझं शूट करतोय 5 मिनिट. हे लहान पोरं आहेत, खाली बघ. संकेत खाली बघ, माणूस पोरं बिर आहे. बरं सांभाळ. हां उभं राहून उडी मार. हा उभा राहून उडी मार. गेंडा पडलाय पाण्यामध्ये. गेंडा पडला पाण्यात. मित्रांनो, आरती चालू झाली आहे. ते लोक पोहत होते, पण आता आरती चालू झाली तर आम्हाला आरती भेटली आहे सकाळची. तर आरतीसाठी आम्ही लोक आलो. सुंदर अशी बासुरी आरती आम्हाला भेटली आहे. ते आल्या आमचा कॅमेरामॅन गेला होता शूट करायला, आणि जास्त शूट करायला झालं नाही त्याला. आता इथून आमचा पुढचा प्रवास आहे सुधागडकडे. आता गाड्यावर जायचं आहे पुढे. मला आणि रॉबिन भाई इकडे आणि सर्वात मोठा डॉग वाढलेला आहे. आता आम्ही तिथून गाड्या काढतो सुधागडच्या साईडला जातो. भाऊ आणि इथे आता शॉपिंग करत आहेत. पेढे घेत आहेत पेढे. हेमंत भाऊ काय घेते? घरच्यासाठी प्रसाद जरा. प्रसाद पण काय प्रसादात काय घेते ते तर सांगा. प्रसादात माव्याचे पेढे. माव्याचे पेढे, कंदी पेढे. हा कंदी पेढे घेतात. माझे फेवरेट आहेत. मस्त दर्शन खूप मस्त झालं. दर्शन पण खूप मस्त झालं आणि आम्हाला भाषण तसं आणि संकेतला सर्वात मेन पोहायला भेटले.